तर नमस्कार मंडळी, चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू। तर आजच्या दिवसाची सुरुवात मला उद्या इडली सांबर करायचे। तर उद्या इडली सांबर करायचे तर आजपासूनच त्याची सुरुवात करावी लागते। तर मी या गिलासाने 3 ग्लास असे व्यवस्थित स्वच्छ निसलेले तांदूळ मोजून घेतले आहेत, कारण आपलं प्रमाण खालीवरी व्हायला हे नाही। आणि उडदाची डाळ आपण असं तर भाजी कुणाला आवडते कुणाला आवडत नाही, आणि उडदाची डाळ ही शरीरासाठी एवढी चांगली असते की खूपच छान, कारण त्याच्यामध्ये चिकटपणा असतो आणि ज्यांना कमरेचा त्रास आहे तर त्यांना असा त्रास होत नाही। त्याच्यामुळे मी 1 ग्लास पूर्ण 3 ग्लास तांदळासोबत 1 ग्लास उडदाची डाळ टाकलेली आहे। आणि हे पूर्ण बॅटर मी संध्याकाळी 9 पर्यंत भिजू दिलं। सकाळी मी 11 वाजता भिजू घातलेली होती, तर संध्याकाळी 9 वाजता बघू शकता हे तुम्ही असं भिजलंय। आणि मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलं बाजूला आणखीन, आणि थोडेसे म्हणजे 1 कप भरून असे पोहे घेतले मी। आणि हे भांडे पडले होते कारण सगळे एकदाच घासावेत म्हणलं, आता हे पण वाटून मिक्सरमध्ये एक मिक्सरच्या भांड्याला व्यवस्थित स्वच्छ असं धुवून अगोदर डाळ मी मिक्सरमध्ये काढून घेतली। आणि जे आपलं डाळीचं पाणी असतं ते धुवून ठेवलेलं त्याच पाण्याचा वापर करायचा आपण। तर हे अशा पद्धतीनं माझं बॅटर झालेलं आहे। तर मी थोडंसं इडलीचं म्हणल्याच्या नंतर थोडं मोठं मोठं वाटायचं, त्यानंतर मी असं एकदम गरमीला व्यवस्थित झाकून ठेवलं आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सांबारसाठी मी 1 वाटी तुरीची डाळ आणि शेवग्याची शेंग एका पातेल्यामध्ये ठेवली, कारण शेवग्याची शेंग आणि तुरीची डाळ म्हणजे मला शिजवून घ्यायची होती कुकरमध्येच। तर मी त्याला मध्येच एका पातेल्यात शेंगा टाकून शिजवून घेतल्या। तोपर्यंत इकडं चिंच भिजवायला ठेवली, कारण सांबारमध्ये चिंच टाकल्याच्या नंतर एकदम टेस्ट येते सांबराला, आणि थोडंसं आंबूस आंबूस खूप मस्त लागते टेस्ट खाण्यासाठी। त्याच्यामुळे मी इकडं चिंच भिजवून ठेवली। चिंच भिजायला तोपर्यंत मग थोडीशी माझी आणि मानसीची जुगलबंदी अशा पद्धतीनं आहे, तुम्ही बघू शकता पुढं। चला 4 5 6 7 नाही, माझी मेहंदी छान आहे। नाही माझी आहे, आता डबल मोज हां जुगलबंदी म्हणा आपली। हां 1 2 3 4 5 6 7 8 दोन सास घ्या। हां 1 2 3 हां 4 5 6 गेम झाल्याच्या नंतर कुकरमध्ये ह्या शेंगा अशा पद्धतीनं शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर त्यानंतर आपली सांबरची तयारी, आणि तोपर्यंत माझी इकडं चिंच पण भिजली आहे। आणि ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये मला सांबार पण बनवायचे, कारण ते खोलगट भांडं आहे असं मस्त, आणि त्याच्यात एकदम टेस्टी सांबार होत आहे। तर त्याच्यामुळं मी काय केलं, अगोदर 2 पळ्या तेल गरम केलं, आणि छान तेल गरम केल्याच्या नंतर जिरे मोहरी लसूण अद्रक आणि खोबऱ्याचं फोडणी दिली। आणि ती फोडणी भाजायला तोपर्यंतच मध्ये कढीपत्ता टाकला, कढीपत्त्याच्या नंतर कांदा, आणि छान हे सगळं कांदा वगैरे भाजल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी वांगे टाकले 2, कारण वांग्यानं पण टेस्ट खूप छान येते त्यामध्ये। वांगे हे सर्व मिश्रण म्हणजे भाजण्याच्या अगोदरच त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं, कारण मिठामुळं टोमॅटो वगैरे सर्व एकदम म्हणजे छान भाजून येते मिठामुळं, आणि छान ग्रेव्ही तयार झाल्यासारखी होती, एकदम असं कच्चं राहत नाही मधलं जे आहे ते मटेरियल। आणि असंच थोडंसं भाजल्याच्या नंतर मी 1-1.5 चमचा लाल तिखट टाकलं, माझं तेवढं तिखट नसल्यामुळं। आणि 1 चमचा पूर्ण सांबार मसाला टाकला, कारण सांबार बनवायला सांबार मसाला एकदम टेस्टीच लागतंय। त्याच्यानंतर मी त्यामध्ये चिंचेचं पाणी वगैरे ॲड करून सर्व ठेवलं उकळायला सांबार। त्यानंतर मग लगेच मी इकडं शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली, कारण इडलीसोबत चटणी केली। छान असे जड भांड्यामध्ये खरपूस रंगाचे मी शेंगदाणे छान भाजून घेतले, आणि शेंगदाणे भाजल्याच्या नंतर म्हणजे नाही, जड भांड्यातच भाजून घ्यायचे शेंगदाणे, कारण एकदम टेस्ट भारी येते आणि शेंगदाणे कुरकुरीत होते ते एकदम। आणि इकडं शेंगदाणे भाजायले तोपर्यंत इकडं मी मिरची कट करून घेतली, कारण मी चटणी ही फोडणी देऊन करत नाही, तर तुम्ही बघू शकता माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे। तर इकडं तडका पॅनमध्ये मी 1 2 3 हिरव्या मिरच्या घेतल्या कट करून, आणि हिरव्या मिरच्या छान अशा भाजून घेतल्या मी थोडंसं मध्ये तेल ॲड करून। आणि भाजल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर 2 पाकळ्या लसूण आणि हे केलं हिरवी मिरची त्यामध्ये टाकली। लगेच इकडं इडलीचं बॅटर झालेलं होतं तयार आपलं, तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं। मी खाच्या सोड्याचा काही वापर करत नाही, कारण आता सध्या गरमी असल्यामुळे इडली एकदम टरफुगून येते। तर इकडंच मग मी काय केलं, लगेच इडली लावून घेतली, कारण इडली शिजत तोपर्यंत माझी चटणी बनत असते तिकडं। तर छान असं इडली पात्रच्या त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं खालून, आणि त्यामध्ये हे आपण जे पीठ तयार केलं तर ते पीठ लावलं इडलीचं यामध्ये।
तर बघू शकता माझं पीठ एकदम असं छान फुललेलं आहे, आंबलेलं पीठ सॉरी, एकदम मस्त आंबले. आणि त्यानंतर मग मी हे शेंगदाण्यावरचे साल्ट काढले, कारण शेंगदाण्यावरचे साल्ट काढल्याच्या नंतर छान चटणी होते आणि दिसायला पण एकदम मस्त दिसते. तर त्याच्यामध्ये मी 3 चमचे दही टाकले त्या चटणीमध्ये आणि थोडंसं पाणी टाकून मी त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं. तर खरंच एकदम नंबर 1 तुम्ही हा रिझल्ट पाहू शकता तुमच्या समोरच. हे बघू शकता, हे अशी झाली माझी चटणी. मी साखर वगैरे टाकत नाही, प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यामध्ये आपण साखर टाकू शकता. आणि हे सर्व घेतल्याच्या नंतर मग मी इडलीला चेक करत थांबले इकडं, कारण बघावं तर लागेलच ना शिजली का नाही, शिजली का नाही. आणि वाफ एकदम पोळते, त्याच्यामुळं मी एकदम कंपल्सरीच कपड्याचा वापर हातात करतच असते इडली करते वेळेस. आणि इडली अशी पाहू शकता एकदम मस्त झाली आहे माझी फुगून तर. आणि थोडीशी वाफ गेल्याच्या नंतर मग मी इडली काढून घेते. तर वाफ एकदम म्हणजे जात आहे, कारण एकदम गरम गरम इडली काढल्याच्या नंतर चटका बसायची भीती असते. आणि हे पूर्ण प्लेट मी काय करते, एक एक साईडला काढून ठेवते. आणि साईडला काढल्याच्या नंतर एका पसरट भांड्यात किंवा दुरडीमध्ये पण काढू शकता. मी तर होईल तेवढं दुरडीमध्ये पेपर टाकून त्यामध्येच इडली काढते. तर खाली तेल लावलेलं असल्यामुळं अगोदर इडलीच्या खाली एकदम म्हणजे निघायला सोपी जाते. तुम्ही बघू शकता किती एकदम मी चमचा लावल्याबरोबर इडली माझी निघाली आणि प्लेटला थोडी पण चिटकलेली नाही. तर असे एकदम पांढऱ्या शुभ्र इडल्या झालेल्या आहेत माझ्या. त्यानंतर मग मी लगेच सोबत आपलं दुसरं पण भांडं लावून घेतलं. आणि परत तीच प्रोसेस की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये इडलीचं ते पीठ भरून शिजवायला ठेवायचं. कारण एक भांडं झालं की गरम गरमच इडली खायला छान लागते, शिळी झाल्यावर तेवढी टेस्टी नाही लागत. मग मी लगेच ह्यांना बोलवलं, या जेवायला म्हणलं. तोपर्यंत माणसी येऊन बसलीच होती खाली. आणि इकडचं म्हणजे होत मी लगेच पसारा घेतला खाली. आणि पसारा खाली घेतल्याच्या नंतर वाढून घेतलं. मानसीला म्हणलं, मानसी काय काय खायचं आहे आता. आणि खरं तर हा व्हिडिओ संडेचा आहे, थोडंसं एक दिवसानं पुढं आला आहे हा व्हिडिओ, कारण आपला शेतकरी मेळाव्याचा व्हिडिओ आल्यामुळं. तर बघू शकता माझ्या इडल्या एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. त्यानंतर हा सांबारचा लूक, सांबार तर खूप टेस्टी झाले एकदम आणि खायला पण खूप छान लागते सांबार. तर मी ताटात असं वाढून घेतलं, कारण ह्यांनी पण येणार होते. त्याच्या अगोदर मानसी म्हणली, नाही मम्मी मला पप्पाच्या ताटात मला स्वतः टेस्ट करायच्या. कर बाळा म्हणलं. तोपर्यंत तिला तिथं बसवलं आणि सांबार घेतलं. त्यानंतर मग मी चटणी घेतली आणि खूप खरंच टेस्टी लागायला खायला. या तुम्ही पण खायला आणि माझी रेसिपी एकदा अवश्य करून पहा. खूप छान आणि साधी सिंपल खूप मस्त लागते, टेस्टी खायला. आणि सध्या इडली तर एवढी सॉफ्ट झाली आहे की खूपच म्हणजे आंबाले पीठ एकदम नंबर 1च आंबलेलं आहे. मी खाऊ घालते म्हणलं तर गरम असल्यामुळं नाही म्हणली, कारण तिला स्वतः हातानं खायचं होतं म्हणं. ती मी घास घेतलेला तिनं नाहीच खाल्ला शेवटी. मग म्हणलं जाऊ दे, घेतोच तुझं आणि खा. तर हा मानसीचा रिझल्ट तुम्ही बघू शकता समोरच. फू करून सुरू आहे खाणं. आता थोडासा अंदाज घेत कारण भीती सगळ्यालाच असते पोळलकडे. तर हा बघू शकता तिचा आता. अरे वा, खूपच छान. तिला कारण एवढी इडली आवडते खायला आणि संडे असल्यामुळं आमची मानसीची थोडी आंघोळ उशीर आहे.